मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचा मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाळासाहेब तू मागे पडो, संजय पवार साहेब तू मागे पडो, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, नहीं तो कुर्सी खाली करो। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी गौरी पवार आणि तुम्ही पाहता प्रथम न्याय। मित्रांनो, आपण सध्या आझाद मैदानावर आलो आहोत आणि आझाद मैदानावर सध्या मुंबई म्युनिसिपल कामगार संघ यांचं आंदोलन चालू आहे। हा आंदोलन सलग आता 4 महिन्यांपासून होत आहे आणि आता आंदोलनाचा विषय काय आहे, का इथे सगळे कामगार येऊन उपस्थित आहे, त्यांचा पूर्ण मुद्दा काय आहे, चला त्यांच्याशी जाणून घेऊया आणि त्यांच्याशी बोलूया। माझं नाव भाऊ मोहिते, मी मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचा उपाध्यक्ष आहे आणि हे क्षर रुग्णालयाच्या माध्यमातून जे आंदोलन आम्ही उपोषण घेतलं आहे ह्याच्या आता मगाशी सांगितल्याप्रमाणे कांबळेने की सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे, परंतु या प्रशासनाने टीबी हॉस्पिटलचे जे अधीक्षक आहेत की कौर म्हणून मॅडम आहेत, त्यांनी अजूनपर्यंत ह्या आमच्या आंदोलनाला किंवा कुठल्याही पत्रव्यवहाराला वरून दिलेल्या अधिकारी असून देखील त्याची अंमलबजावणी करत नाही। म्हणून आज आम्ही हे लाक्षणिक उपोषण महात्मा गांधींनी जसं उपोषण केलं त्यांचा आजचा दिवस आहे, त्याच उपोषणाचा दिवस धरून आम्ही आज उपोषणाला बसलोय। आणि जर हे उपोषणाला जर त्याने अजून पण आम्हाला अधिकाऱ्यांनी वरच्या अधिकाऱ्यांनी जर आम्हाला जे काही आश्वासन दिलं नाही, परत जर काय त्याच्यावरती कारवाई केली नाही तर आमचं उपोषण हे असंच परत चालू राहील, एवढंच आम्ही आज सांगू शकतो। पत्रव्यवहार करून आपल्याला किती दिवस झाले? आता जवळजवळ मगाही सांगितलं जवळ 1 वर्ष, मला वाटतं 16 महिने झालेले आहेत, तरी देखील त्याने अजून त्या पत्रांच्या अनुषंगाने जे अधिकारी वरचे आहेत त्यांनी अंमलबजावणी केलेली आहे, परंतु त्या वॉर्डच्या ज्या मॅडम आहेत त्या अजून त्यांच्यावरती ज्या पद्धतीने कारवाई केली पाहिजे ते करत नाही आणि म्हणून हे आंदोलन चालू आहे। त्या वॉर्डच्या मॅडमांना आणि अधिकाऱ्यांना तुम्हाला काय म्हणायचं? आम्हाला असं म्हणायचं आहे की त्यांच्या ह्या बेजबाबदारपणाला आम्ही काय बोलायचं, म्हणजे त्यांना काय एक शब्द वापरायचा हाच आम्हाला कळत नाही। त्यांचा बेजबाबदारपणा आहे। आज ते रुग्ण तिथे आहेत, त्या रुग्णांना जी सेवा मिळायला पाहिजे ती सेवा मिळत नाही, तिथे कामगार कमी आहे, ह्यासाठी आम्ही भांडतोय आणि हे सगळं आपल्याला कांबळे साहेबांनी सांगितलं आहे आणि तरी देखील ते करत नसतील तर आम्हाला काहीतरी त्याच्यावरती आमचे आता बाळासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष आहेत, ते नक्कीच वरच्या लेवलने ते काहीतरी त्यांच्यावर कारवाई करू शकतील असं मला असं वाटतं। एवढं बोलतो। तुमचं नाव काय? मी मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचा जनरल सेक्रेटरी संजीवन पवार बोलतोय। आता आमचे भाऊ मोहिते आणि संजय कांबळे यांनी जे सविस्तर क्षयरोग रुग्णालय समूह या सर्व रुग्णालयामध्ये या रुग्णालयाचं नाव प्रथम येतं आणि त्या ठिकाणी क्षयरोग पीडित रुग्ण तिथे दाखल केले जातात। मग ते साधा क्षयरुग्णता असेल, MDI असेल, SDR असेल, अनेक रुग्ण त्या ठिकाणी दाखल होतात आणि त्यांना उत्कृष्टतेने सेवा देण्याचं काम हे रुग्णालय करतं। अशा ठिकाणी आज जे महानगरपालिकेमध्ये असलेली जी कामगारांची स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ जवळजवळ 35% खाली आलेली आहे आणि खाली आल्या कारणाने तिथे कामगार कायम स्वरूपामध्ये जो दिला गेलेला होता तो सेवानिवृत्त म्हणा किंवा तिथे त्या क्षयरोगाच्या लागणीमुळे तो त्याच्या मृत्युमुखी पडलेला आहे। अशा वेळेला त्या ठिकाणी ज्या रिक्त होणाऱ्या जागा आहेत त्या अद्याप या प्रशासनानं अजूनपर्यंत भरले गेलेल्या आहेत आणि तिथे ज्या कर्मचाऱ्यांना नियुक्त केले गेलेले आहे त्या ठिकाणी त्याला तिथे न पाठवता इतर ठिकाणी त्याला काम करायला दिलं जातं आणि त्याला पाठवलं जातं। अशा वेळेला रुग्णसेवेवरती फार मोठा एक ताण पडतो, बोजा येतो। कामगार जर समजा एका कक्षामध्ये 60 ते 100 कामगार जर असतील त्यावेळेला त्या 60 ते 100 कामगारांना एक वॉर्डबॉय, एक सफाईगार असे जर 2 कामगार कायमस्वरूपी त्या ठिकाणी पाठवत असतील तर त्या ठिकाणी त्या रुग्णाला सेवा देऊ शकत नाही। तो शेवटी काम करून करून थकतो आणि दुसऱ्या दिवशी तो दांडी मारतो। अशा वेळेला त्या कामगारावरती जो एक ताण येतो त्या ताणीचा हा प्रशासन कुठल्याही प्रकारचा विचार घेत नाहीत आणि अशा वेळेला या कामगारांवरती एक प्रकारचा एक बोजा येतो। जे कामगार तुम्ही त्या असं म्हणतात की आमच्या कामगारांची संख्या बरोबर आहे
मग बरोबर असेल तर आमच्याकडे 100 कामगार आलेले आहेत, कंत्राटी कामगार. मग 100 कामगार जर कंत्राटीच्या रूपाने आले असतील तर तिथे 20 ते 25च कामगार दिसतात. मग बाकीचे कामगार जातात कुठे? हे कंत्राटी कामगार पाठवले कुठे जातात? मग त्यांच्या हजेऱ्या लागतात कशा? त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला पगार हा कसा दिला जातो? अशा वेळेला तुमचं जे नियंत्रण असायला पाहिजे ते नियंत्रण त्या ठिकाणी होत नाही. त्याच्यामुळे ही अशी अवस्था झालेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जो कायम कामगारावरती जो एक प्रकारचा ताण पडतो, त्याच्यामुळे कामगारांची त्या ठिकाणी उपस्थिती अनुपस्थिती हा प्रकार मोठ्या प्रमाणात होतोय. आणि होत असताना ज्या वेळेला आपण पाहतो की या ठिकाणी आम्ही वेळोवेळी त्यांना सांगून देखील, त्यांना पत्रव्यवहार करून देखील जर त्याच्यावरती निर्णय होत असेल तर त्या निर्णयाची अंमलबजावणी का होत नाही? मग याला जबाबदार कोण आहे? तर तिथले असलेले वैद्यकीय अधीक्षका ह्या जबाबदार आहे. आमच्या या ठिकाणी या बेमुदत संपाच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो, या बाईला त्या खुर्चीवरून बाजूला सारा, तिची बदली करा, तरच हे हॉस्पिटल आणि रुग्णालय चांगल्या पद्धतीने सुविधा पद्धतीनं कामगारांना सेवा देण्याइतपत जे होईल. आणि त्या ठिकाणी रुग्णसंख्येबरोबर कामगारांची देखील भरती होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती जर दिली नाही तर हे आंदोलन असं पुढे चालू राहील, याची आम्ही आज प्रशासनाला इशारा देतो. धन्यवाद. माझं नाव रुपेश जाधव आहे. मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचा युनियन सेक्रेटरी आहे त्या विभागाची, शहर समोर शिवडी. आमचं जे आंदोलन चालू आहे आत्ता आज मितीपर्यंत, सप्टेंबरपासून लाक्षणिक उपोषण चालू झालं होतं आमचं. त्या संदर्भामध्ये DMC जे संजय कोरडे साहेब आहेत त्यांनी आम्हाला दालनामध्ये मिटिंगला बोलवलं होतं. तर आमच्या संघटनेची कमिटी, काही युनिटचे अध्यक्ष, स्वतः मी आणि माझे कामगार त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी तिथल्या ज्या प्रशासकीय ज्या MS आहेत त्या ठिकाणी त्या मिटिंगला नव्हत्या. पण तत्पूर्वी सरांनी जे काही मिनिट्स काढले ती वृत्तांत त्याच्यात सरळ सांगितलेलं की कक्ष परिचय जो अनेक ठिकाणी काम करत असेल की माळी खात्यामध्ये किंवा उद्वानामध्ये, म्हणजे असे बरेचसे डिपार्टमेंट आहेत त्या ठिकाणी काढून त्यांच्या जी नेमून दिली जागा आहे कक्ष परिचराची किंवा सफाईकाराची, त्यांना त्या वार्डामध्ये काम करू द्या. कारण आता असं झालेलं आहे की आशा खंडामधलं 1 नंबर हॉस्पिटल आहे जे शहर रुग्णालय समोर शिवडी, हे खूप मोठं हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणी कामगार 70, 100, 80 असे रोजचे वाढत कमी जास्त होत होतात. पण तत्पूर्वी काय होते की आमचे जे कामगार जे आहेत कक्ष परिचय सफाई कामगार, ह्याच्यावरती अतिशय ताण पडत आहे आणि आजारी पडत आहे किंवा त्याचं काही जीवाचं बरं वाटत होईल. पण या MS तिथल्या किंवा तिथल्या प्रशासनाला किंवा वरच्या प्रशासनाला कळत नाहीये. इथले जे MS आहेत ह्या वरच्या प्रशासनाला पुरा अंधारात ठेवून काम करत आहेत. ते आम्ही उजेडात आणतो की ह्या अशा रूपामध्ये इथले MS काम करत आहेत. आता MSनी खोटी माहिती दिलेली आहे, ही तुम्हाला दाखवतो खोटी माहिती. पण या प्रशासनाला मान्य आहे, इथल्या DMCना संजय कोरडे साहेबांना त्यांनी मान्य केलंय. पण आम्ही त्यांना खरं काय रूप आहे इथलं प्रशासनाचं ते आम्ही अभ्यासपूर्वक त्यांना दाखवणार आहोत. आता आम्हाला समजा वरती बोलणं केलं तर आम्ही त्यांना याचं उत्तर आम्ही सर्व तयार केलेलं आहे. पण आम्हाला हे सांगायचं आहे की प्रशासनाला, ज्या आयुक्तांना किंवा अतिरिक्त आयुक्तांना, की यांच्यावरती ज्या प्रशासन आहे GDP हॉस्पिटलचं, याची सक्त कारवाई करून चौकशी करून जे काय चाललंय आतमध्ये घडामोडी हे सर्व तुम्ही डीप जाऊन स्वतः राऊंड मारून तिथं शहानिशा करून तिथल्या कामगारांना विचारून त्यांच्यावरती प्रशासनावरती सक्त कारवाई करावी, ही माझी पूर्ण मागणी असेल. आणि तिथलं जर MSला काम जमत नसेल तर माझी एकच मागणी असेल कामगार संघाकडून, तिथलं MSला तिथून काढून टाकावं, ही माझी मागणी आहे. जसं की आपण पाहिलं की जे शिवडी हॉस्पिटल आहे ते क्षयरोगासाठी सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे. पण यांचे जे कामगार आहेत त्यांच्यावरती कुठे ना कुठे कामाचा जो तणाव आहे तो वाढत आहे. त्यांना जे आहे त्यांच्या ही वॉर्डचं सुद्धा आणि दुसऱ्या देखील वॉर्डचं सुद्धा काम बघावं लागत आहे. आता ही गोष्ट पाहण्यासारखी आहे की प्रशासन ह्यांच्या कामावर आणखी किती दिवस दुर्लक्ष करणार आहे, आणखी किती दिवस ह्यांचा जो आंदोलन आहे तो चालू असणार आहे. ह्यांचं आंदोलन जो आहे सलग 4 महिन्यापासून जो आहे चालू आहे. यांचं आणखी एक म्हणणं आहे की जेव्हा हे मीटिंगला गेले असतील किंवा बोलण्यासाठी गेले असतील त्यांना एक आश्वासन तर दिलं गेलं आहे, पण त्याला नजरअंदाजी सुद्धा करण्यात आला आहे. आणखी एक मुद्दा असा आहे की जिथे कामाच्या नवीन भरती आहेत तिथे त्यांना रिक्त जागा भरून मिळाव्या. अशा आणखी नवीन खबरा पाहण्यासाठी पाहत राहा प्रथम न्याय. मी गौरी पवार, कॅमेरा पर्सन प्रियंका बन्यासोबत.